नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या मंदिराला भेट देण्यासाठी आलोय. सोबत आमचे मित्र, बंधू आणि कॉलेज जीवनापासूनचे सहकारी, अगदी सर्व शिक्षण प्रवासातले सहकारी राम आहे. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आज एका वेगळ्या ठिकाणी जाऊया, बघूया माळरानावरची आपली जुनी संस्कृती, परंपरा आणि त्याच्या काही खानाखुणा. महत्वाच्या म्हणजे सांस्कृतिक जडणघडणीच्या मानदेशातील खानाखुणा. त्यापैकी एक ठिकाण आहे ते म्हणजे भिवाईचं मंदिर आहे. इथं त्या मंदिराला आता आम्ही चाललोय आणि इथूनच आता पुढे आम्ही धुळोबाचं मंदिर आहे, धुळदेव, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी चाललोय. आणि तिथून पुढे एक बिरोबाचं मंदिर आहे. वेळ भेटला तर आपण तिकडे जाणार आहोत. तर आता आपण इथं भिवाईच्या मंदिराकडे चाललोय. आजूबाजूनी बघू शकता तुम्ही, थोडीशी काहीशी शेती बागायत दिसते आपल्याला प्रथमच. बाकी अजूनही माळरानच आहे. शेतीचा तसा विकास या परिसरामध्ये, या मानखोऱ्यामध्ये कमीच आहे, खूप अलीकडे दिसतोय. कारण हा पारंपरिक पशुपालक आणि मेंढपाळ समाजाचा तसा प्रदेश आहे. चला तर, या बाजूला एक छोटासा ओढा आहे, पाणी आहे, अजून पण पाणी आहे. कारण यावर्षी पावसाळा दीर्घकाळ होता, त्यामुळे अजून पण पाणी आहे. आता आपण त्या ठिकाणी चाललोय. चला, समोर एक आजी आहेत, ते आपली शेळ्या घेऊन आलेत चरायला. गवत खूप आहे यावर्षी, दीर्घ पावसाळा असल्यामुळं अजून पण हिरवळ आहे. सूर्य मावळतीकडे चाललाय. आपण चाललोय, एक छोटीशी पायवाट आहे आणि या पायवाटेने आपण चाललोय. तसं जर बघितलं तर या मानखोऱ्यामध्ये जलसंधारणाची तशी कामं भरपूर झालेली आहेत. त्यापैकी काही दिसत आहेत आपल्याला. इथं छोटस पाण्याचा साठा झालाय, पाणी अडवलेलं आहे. उत्तम प्रकारे याचा उपयोग पुढे होऊ शकतो. दीर्घकाळ पाणी थांबू शकतं आणि असं पाणी थांबून राहिलं तर याचा वापर पिण्यासाठी, थोडाफार शेतीसाठी, भूजल साठा वाढण्यासाठी होऊ शकतो. आणि आपण चाललोय, बघतोय हा ओढा आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह, साठा हा फक्त या छोट्याशा बंधाऱ्यामुळं थांबून आहे. अन्यथा हे पाणी सगळं पावसाळ्यात वाहून गेलं असतं पावसासोबतच. परंतु या बंधाऱ्याचा हाही फायदा झाला, त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी मोकळं पाणी उपलब्ध होतंय, भूजल साठा वाढतोय. याचा आजूबाजूच्या लोकांना, शेतीला फायदा होऊ शकतो. इथे वाट थोडीशी अरुंद आहे. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आज रस्ता तसा नाहीच आहे, कारण आजूबाजूनी आपण मोकळ्या माळावरून कच्च्या रस्त्यानेच रस्ता शोधत आलोय. कारण इथे येण्यासाठी पक्का रस्ता किंवा मार्ग असं काही नाही. कारण हे खूप जुनं मंदिर आहे, ठिकाण आहे. बघतोय आपण, पुढे समोर दिसतंय छोटस मंदिर. आजूबाजूने काटेरी बाबळे, गवत, हिरवळ आहे, पाणी आहे. आणि अगदी वड्याच्या कडेला हे छोटस मंदिर आहे, भिवाईचं मंदिर. भिवाई हे देवीचा जर इतिहास आपण बघितला तर पारंपरिक धनगर समाजाचे जे प्रमुख देव आहेत, बिरोबा आणि धुळोबा, यांची बहीण भिवाईला मानलं जातं. भिवाई ही त्यांची बहीण आहे. आणि प्रामुख्याने भिवाईचं मंदिर हे बिरोबा धुळोबा जवळ फारस कमीच आढळतं. ती त्याच परिसरामध्ये पण काही अंतरावरती आढळतं. कारण हेही मंदिर तसंच आहे. कारण इथून काही अंतरावरतीच धुळोबाचं मंदिर आहे आणि तिथून जवळच याच परिसरामध्ये दंडचा बिरोबा म्हटलं जातं, त्या ठिकाणी बिरोबा आहे. आणि हे भिवाईचं मंदिर आहे. इथे काही प्रमाणामध्ये छोटस आपल्याला बांधकाम पण दिसतंय, नवीन पत्रा शेड वगैरे. आणि हा ओढा
येताना आपण ज्या बंधाऱ्यावरून आलो त्या बंधाऱ्यानं मुळे इथं पाणी तुंबलेलं आहे, त्यामुळे एक खूप चांगलं स्वरूप आलंय. समोर ही काही जुने लोकांनी तयार केलेले देव दिसत आहेत, पण इथं एक चिरेबंदी दगडातील मंदिर आहे, भिवाई मंदिर. आणि वरती 7 जणी आहेत, घोड्यावरती पण एक देव आहे. एक पशुपालकांची परंपरा आहे. आत सुद्धा 7 जणीच्याच मूर्त्या आहेत, आपण बघू शकतो. पण दाखवण्याचा प्रयत्न करू. आत ही 7 जणीच आहेत. मंदिर उघडच आहे, त्यामुळे आपण आत जाऊया, बघूया जुनी वास्तुरचना, बांधकाम कसं आहे हे बघू शकतो आपण. की पूर्वीची जी हे बघू शकतो आपण, मूळ जो ज्याला आपण दगड म्हणू किंवा देवी असेल, मूळ भिवाई, ते नवीन मंदिर मूर्त्या बनवल्यानंतर ना मूळ जे देव होता तो तसाच ठेवलेला आहे आणि ह्या नवीन मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि हे मंदिर जुन्या काळातलं आहे. आपण जर वरती बघितलं तर ही अशी मंदिराची रचना आहे, आणि चिरेबंदी. वरती एक फूल दिसतंय, बघू शकतोय आपण. हे असं एक फूल आहे आणि ही अशी रचना आहे जी खूप प्राचीन आहे. साधारण हे मंदिर 300-400 वर्षापूर्वीच असू शकतं. ते छोटस शिल्प आहे, बहुतेक सोंडेचा आकार दिसतो, मंदिर गणपतीचं असावं. हे फक्त एकाच बाजूला आहे, बाकी इतरत्र नाही. आणि वरती ही अशी छोटी छोटी शिल्पे आहेत. इथे एक शिल्प आहे, ते ओळखता येत नाही आपल्याला, गणपती सारखं दिसतंय, सोंडेसारखं करत्याचा. आणि हा भाग आहे, या चिरेबंदी दगड आहे. हे मंदिर किंवा या ठिकाणाला भेट देण्याचं, दाखवण्याचं आवर्जून कारण असं आहे की या परंपरेमध्ये जे भटक्या पशुपालक जे समाज असेल, प्रामुख्याने धनगर समाज, या समाजाची पूर्वीची अशीच देवांची, बिरोबाची, जुळोबाची, खंडोबाची आणि स्थानिक देवतांची मंदिरं अशीच आहे. त्यांचा बांधकामाची रचना जी आहे, आतील नमुना तो असाच आहे. आणि हे दाखवण्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये बरेच मंदिरं ही पाडली जात आहेत, आणि याच ठिकाणी ही अशी उत्तम बांधकाम असणारी मंदिरं पाडून नवीन बांधली जात आहेत. हे एक येत्या काळामध्ये एक दुर्मिळ म्हटलं तरी चालेल. कारण यापुढे ज्या ठिकाणी आपण चाललोय तिथे धुळोबाचं मंदिर आहे, परंतु बिरोबाचं मंदिर असंच होतं, जे पाडून नवीन सिमेंट विटाचं बांधलेलं आहे. कारण हे मंदिर उत्तम होतं. कारण ह्या मंदिराचं बांधकामाची रचना बघितली तर 700-800 वर्ष किंवा 1000 वर्ष मंदिरांना काही होणार नव्हतं, तरीही अलीकडे पाडली जातात. ते बघू शकतो आपण, मूळ मंदिर, ह्या 7 जणींच्या मूर्त्या. आणि इथं पाणी घालण्याची, वाहण्याची प्रथा असते, त्यांच्या अंगावरती अलंकार सुद्धा आहेत. आणि इथूनच छोटीशी पाणी बाहेर जाण्याची जागा सुद्धा. मंदिरामध्ये अखंड दिवा तेवत आहे. हे दर्शनी भागावरती सुद्धा एक असं शिल्प आहे. हेच शिल्प आत 2 ठिकाणी आहे. हे याचा आकार गणपती सारखाच आहे, परंतु नक्की ओळखणं कठीण आहे की नक्की कशाचं शिल्प आहे. हे मंदिर आपण बघू शकतो, जुनं दगडी बांधकाम आहे. पाठीमागच्या बाजूने बघितलं तरी अजूनही व्यवस्थित सुंदर असं असणार बांधकामाचं बघितलं तरी असं मंदिर आहे. शिखर आहे छोटस, आणि हे मंदिर जसं आकार लहानच आहे, छोटसच आहे. आता आपण बाहेरील बाजूस आलोय, पाठीमागच्या बाजूस, आणि आजूबाजूला हे जे पाणी बघतोय, हे पाणी पाहता असं वाटलं की हे पाणी
काही काळापुरतंच इथं थांबत असावं त्या बंधाऱ्यामुळं, परंतु इथं जवळ आल्यानंतर असं जाणवतंय की हे पाणी हे दीर्घकाळ असावं. कारण या पाण्यामध्ये बघितलं तर मासं एवढं मोठं आहेत की कॅमेऱ्यामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. कारण खूप खूप मोठे मासे आहेत, पण दाखवताना एक भीती वाटते की ते पुन्हा हे मासे कोणी पकडू नयेत, कारण खूप मोठे मासे आहेत. हे मासे बघू शकतो आपण, खूप मोठे मासे आहेत. बहुतेक त्यांना कोणीतरी खायला टाकत असेल, त्यामुळं आपण दिसताच हे मासे जवळ यायला लागलेत कडेला, काहीतरी खायला मिळेल आशेने. कारण आकाराने खूप मोठे मासे आहेत, खूप. कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो मंदिर आहेत, परंतु अशा ठिकाणी एवढे मोठे मासे पाहायला मिळणं खरंच एक वेगळंच गोष्ट आहे. कारण पाण्यामध्ये थोडीशी घाण पण आहे, कारण गवत वगैरे वाहून आलंय, त्याच्या खाली मासा असल्यामुळे आपल्याला ते नीट दिसत नाही, दाखवता येत नाही. तरी काही मासे बाजूला येत आहेत वरती, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु खरंच आजूबाजूचा परिसर बघितला तर खूप सुंदर आहे. हा ओढा आहे, समोरील हा परिसर बघू शकता तुम्ही. पुढेही काहीतरी छोटस बांधकाम आहे, आणि हा असा मंदिराचा परिसर, हे पत्र्याचं सेड बघू शकतो आपण. दरवर्षी या ठिकाणी यात्राही उत्सव होत असतील. ज्या ज्या लोकांची पारंपरिक कुलदैवत वगैरे असेल ते लोक येत असतील इथे. पूजा जे काही त्यांचे विधी असतील सांस्कृतिक ते करत असतील. त्यात नवस असेल, काही मागणं असेल, किंवा पारंपरिक दरवर्षी भटका पशुपालक समाज हा यात्रा करतच असतो. त्यांच्या जत्रा पण असतात. असे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात, हे दरवर्षी चालतात. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी धुळोबा आणि बिरोबाच्या मंदिरांच्या परिसरामध्ये न आढळता त्या आवारामध्ये भिवाईचं मंदिर आढळतात. काही ठिकाणी एकटे पण आहे भिवाईची मंदिरं, कारण भिवाई ही बिरोबा आणि धुळोबांची बहीण आहे असं मानलं जातं. चला, इथून पुढे आपण आता धुळोबाच्या मंदिराकडे चाललोय. धुळदेवचा धुळोबा मंदिर आता आपण परत फिरतोय. हे असं शेड आहे या ठिकाणी, सुंदर असं. आणि खर तर सुट्टीच्या काळात म्हणा किंवा या काळामध्ये म्हणा, एक विरंगुळा म्हणा, ज्याला आपण स्थानिक पर्यटन म्हणतो, मंदिर पर्यटन किंवा सुट्टीतलं पर्यटन ज्याला आपण म्हणतो, त्या काळात फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी शांत ठिकाण आहे. भेट देऊ शकता, बघू शकता. कारण सध्या पाणी आहे, पाण्यामध्ये मासं पण खूप चांगलं आहेत, पकडू नयेत एवढी विनंती. आणि पाण्यामध्ये काही झाडं पण आहेत, शिंदीची झाडं आहेत. चला, आपण सूर्य मावळतीकडे चाललाय आणि आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. नमस्कार, आता आपण परत चाललोय धुळोबा मंदिराकडे. धुळदेव तालुका मान, जिल्हा सातारा. याच वाटेने आपण परत आलो ते मंदिर. आणि इथे बघू शकतो आपण, एका बाजूला शेळ्या आणि एका बाजूला मेंढ्या चारत असताना